नमस्कार मंडळी, मी अनघा आणि अनघाज डेली नेस्ट मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सगळेजण? हो, मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे, हो की नाही? चला तर मग रोजच्या साध्या क्षणांमधलं सौंदर्य आणि समाधान पुन्हा एकदा जगण्यासाठी मी हजर आहे तुमच्यासोबत. सो तुम्ही सुद्धा ते बघायला तेवढंच उत्सुक असाल अशी आशा करते. करायची का आजच्या डेली रुटीन ब्लॉगची सुरुवात तुमच्या सारख्या सुंदरशा सोबतीने? चला तर मग आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि अगदी मॉर्निंग रुटीन मध्ये आजची टिफिन सिरीज काय होती हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्याच सोबत तुम्ही आपल्या युट्यूब शॉर्ट्स मध्ये आणि इंस्टाग्राम अकाउंटच्या पेज मध्ये नक्रमाने सकाळी 6 वाजता माझं मॉर्निंग रुटीन चालू झालं आणि आजच्या माझ्या स्कूल गोईंग गर्लचाच म्हणजे परीच्या टिफिन मध्ये छान अशी पिवळ्या रंगाची बटाट्याची भाजी तिला दिलेली आहे. त्याचसोबत फ्लॉवर शेपच्या चपात्या दिलेल्या आहेत छोट्या छोट्या तिच्यासाठी, आणि तोंडी लावण्यासाठी तिला आज मी वेफर्स दिलेल्या आहेत ऑन द प्लेस ऑफ सलाड. ओके, आणि त्याचसोबत शॉर्ट ब्रेक साठी मी तिला आज मँगो दिलेला आहे, कारण काल वैभव ऑफिसवरून घरी येत असताना फळांची सगळी दुकानं बंद झाली, त्याच्यामुळे त्याला ऍपल आणायला जमलं नाही. सो म्हणून आज मँगो दिलेला आहे तिला शॉर्ट ब्रेक साठी. त्याच्यानंतर ती छान अशी फ्रेशन अप झाली, रेडी झाली, स्कूल युनिफॉर्म घातला. आज त्यांच्या स्कूलमध्ये आहे योगा ऍक्टिव्हिटी, म्हणजे योगा डे सेलिब्रेशन समथिंग. सो त्यांना आज पुन्हा एकदा हाऊस युनिफॉर्मच घालायचा होता, नाहीतर अदरवाईज थर्सडे म्हटला तर त्यांना छान असा स्कूलचा जो ऑफिशियल युनिफॉर्म आहे तो घालायचा असतो. सो हाऊस युनिफॉर्म मध्येच परिया स्कूलमध्ये गेलेली आहे. बघूयात आपण ती आज योगामध्ये काय केलं आहे तिने, ती तिचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि मग त्याच्यानंतर तिला शाळेमध्ये सोडून आले, छान असा हग वगैरे करून, आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर ऑफिस गोईंग मॅनचा डब्बा रेडी करण्यासाठी पुन्हा एकदा किचन मध्ये उभी राहिले, आणि आज ऑफिस गोईंग मॅनला मी दिलेलं आहे छान असं पालेभाजी, चवळीची पालेभाजी, चपाती, काकडीचं सलाड, ताक, आणि त्यासोबत फ्रूट मध्ये दिलेला आहे ड्रॅगन फ्रूट आणि बटाटाचे चिवडा. मोस्टली जे ड्राय स्नॅक्स असतात आणि फ्रूट असतात ते खूप जास्त रिपिटेटिव्ह होत असतात, इवन भाज्या सुद्धा, कारण जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की डब्बा संपणं आणि तो आवडीने खाणं हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट असतं. सो त्या दोघांचीही आवड बघून मी डब्यांमधले पदार्थ भरत असते, पण ते भरत असताना त्यांच्यासाठी असणारी काळजी मात्र नेहमी तीच असते की त्यांनी डब्बा छान आणि समाधानाने खाल्ला पाहिजे. दॅट्स इट. सो असं सगळं करून छान असा नाश्ता दिला ऑफिस गोईंग मॅनला, आणि छान असं उपमा बनवलेला मी आज. उपमा आणि मसाला चहा असं छान कॉम्बिनेशन, गरम गरम नाश्ता सर्व केला, छान नाश्ता खाल्ला, टिफिन घेतला आणि तो सुद्धा ऑफिसला गेला. त्याच्यानंतर मग माझं रुटीन चालू झालं. सो मी सगळ्यात अगोदर चहा घेतला, नाश्ता केला, घरचं सगळं काही क्लिनिंग होतं ते मी आवरलं, स्वतः फ्रेशन अप झाली, कारण का मोस्टली मी कधी कधी जर वेळ असेल तर मी सकाळी उठल्या उठल्याच आंघोळ करते, अदरवाईज सगळं काही आवरून झाल्यानंतर मग मी फ्रेशन अप व्हायला जाते. सो आज मी नंतर फ्रेशन अप व्हायला गेली होती. सगळं आवरून झाल्यानंतर मग मी त्याच्यानंतर छान असं किचन ओटा क्लीन करून घेतला, बाप्पाची छान अशी पूजा केली. आज गुरुवार आहे त्यामुळे स्वामींचा छान असा दुधाने अभिषेक करून त्यांची छान अशी पूजा करून फायनली प्रसन्न वातावरणामध्ये आजच्या दिवसाची सुरुवात झाली. सो असं काही होतं माझं मॉर्निंग रुटीन. त्याचसोबत आज कपडे सुद्धा वॉश करून झालेले आहेत, छान असे खिडकीमध्ये ते वाळवायला सुद्धा घातलेले आहे. सो ह्या काहीच मोमेंट मी क्लिक केला नाही. मी म्हटलं की ओरली तुमच्या बरोबर डिस्कस करते. आता ह्याच्या पुढे असणारं रुटीन असं आहे की माझे काही व्हिडिओ शूट करायचे होते, जसं मी टिफिन सिरीज केली आहे. सो त्याच्यासाठी काही स्क्रिप्ट बोलावी लागते, सो ती झालेली आहे. त्याच्यानंतर माझं एक इंस्टाग्रामला पेज आहे जिथे मी छान असे थॉट्स शेअर करते. सो त्याचं स्क्रिप्ट होतं, सो तो व्हिडिओ शूट झालेला आहे. आणि मी म्हटलं की चला आता आपण आपल्या युट्यूब ब्लॉगचा
इंट्रो आहे, सो तो क्लिक करून घेऊयात. कारण आता इथून पुढे मी जेवणार आहे. त्याच्यानंतर आता परी स्कूलमधून येणार आहे. परी स्कूलमधून आल्यानंतर आम्ही जाणार आहोत परीच्या आजीकडे, कारण आज आहे गुरुवार. सो आईला फुलं हवी आहेत. त्याचबरोबर आज एक मठामध्ये येणारे स्वामी भक्त प्रसाद डोनेट करणार आहेत, खिचडी समथिंग. सो तीच आजच्या सगळ्या स्वामी भक्तांना वाटली जाणार आहे. सो त्याच्यासाठी तिला द्रोण हवे आहेत कागदाचे, सो ते आणायचे आहेत. म्हणून फुल मार्केटमध्ये आधी जाईल, मग त्याच्यानंतर द्रोण घेईल आणि मग तिथून आम्ही जाणार आहोत आईकडे. ऍक्च्युली मी सकाळीच आईकडे जाणार होती, पण झालं असं की आईने बनवलेला आहे खरवस. तिला तो द्यायचा आहे परीला, कारण परीला खरवस प्रचंड आवडतो आणि परीला तो खायचा आहे आजीच्याच हातून. असं सगळं काही आहे. नाहीतर मी विचार केलेला सकाळी आईकडे जाईल, तिला तिचं सामान देईल, टिफिन मध्ये भरून खरवस घेऊन येईल, परीला भरवेल, आईला व्हिडिओ कॉल करेल, म्हणजे तिलाही समाधान, परीने खाल्लाय आणि परीलाही समाधान की आजीने दिला आहे, आपण छान छान खाल्लं पाहिजे. पण असं काही होतं परीची कंडिशन्स की मी आजीच्याच हातून आजचा खरवस खाणार, म्हणून मग मी तिच्यासाठी थांबलेली आहे. सो ती आली स्कूलमधून की तिला फ्रेशअप करणार, तसंच कपडे घालणार छान छान घरातले, आणि मग आम्ही जाणार मार्केटमध्ये, मार्केटमधून सामान घेणार, तिथून जाणार आईकडे. सो असं सगळं काही आता पुढचं शेड्यूल असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे हे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतील, छोट्या मोठ्या गमती जमती आजच्या दिवसातल्या. सो असं काही आहे आजचं डेली रुटीन ब्लॉगची सुरुवात. चला तर मग छान छान क्षण टिपायला आणि आजच्या अनघास डेली नेस्ट मध्ये काय गोष्ट घडणार आहे हे तुम्हाला ब्लॉग थ्रू दिसेलच. सो यू पीपल स्टे ट्यून. तर आता आपण जाऊयात परीला खाली आणायला, तिची व्हॅन येईलच आता, आणि मग घरी येऊन तिचं चेंज वगैरे करूयात आणि मग निघूयात आपण आईकडे. आलेली आहे स्कूलमधून आणि आता तुम्हाला भेटवते परीला. परी आज फ्रेशनअप झालेली आहे आणि मग म्हटलं की तिला आपण कॅमेरामध्ये कॅप्चर करूयात. सो बस इथे परी आहे. सो इथे माझी ही गोंडस परी आलेली आहे आणि पिते आहे फ्रूट ज्यूस, मिक्स फ्रूट ज्यूस पिते आहे, कारण आजीकडे गेल्यावर ती छान असं डाळ भात खाणार आहे. तसा तर टिफिन खातेच, पण तरी सुद्धा थोडासा ब्रेक म्हणून डाळ भात खाणार आहे आजीकडे आणि खरवस खाणार आहे. सो ती मोमेंट कॅप्चर मी करणार आहे. सो तुम्ही ती बघून घ्या पुढे. सो हाऊ वॉज द डे? नाईस. कसा होता? छान होता. टीचर ओरडली? फ्रेंड्स भांडले? येस, इट्स फाईन. ओके. अभ्यास शिकवलेला कळला का आजचा स्कूलमधला? काही नाही कळलं? सगळं कळलं? ओके, तो मला सांग नंतर. ओके. आणि ती ऍक्टिव्हिटी झाली का आर्टवाली? उद्या होणार. आणि योगामध्ये काय केलं आज? योगा झाले का आज? हा, मग मॅट होता योगाचा स्कूलमध्ये? अच्छा. आणि डब्बे खाल्ले? अच्छा. आणि डब्बे कसे होते? भाजी आवडली? फ्रूट खाल्लं? मँगोज छान होते, गोड होता मँगो. सो ओव्हरऑल डे वॉज नाईस. चला मग निघायचं ना आजीकडे. काय खाणार आहे परी आजीकडे जाऊन? खरवस खाणार आहे, आजीच्या हातून खाणार आहे. चला मग प्या पटापट. वर्कशीट करायची आल्यानंतर. हा, कशासाठी असतात? चपलेला लावण्यासाठी असतात, असेच सोडण्यासाठी नसतात. किती वेळा सांगितलं तुला? कोण म्हणाल?
चला चल, इथून जायचंय परी. तर आता आम्ही निघालो आहोत मार्केटमध्ये आणि त्याचबरोबर द्रोण घ्यायचे आहेत, सो त्याच्यासाठी. आणि मग तिथून आपण निघूयात आजीकडे आणि भेटूयात आजीला. हा माझा बॉक्स आहे आणि तुझा बॉक्स हा आहे का? आणि हा फक्त माझा का? अच्छा, पाकता येतं तुला? कशाला? काय? काही नको. ए परी, परी नसते हट्टी, नको ना करू, हट्टीपणा नको तिथे. ॲक्च्युली सध्या आपल्या गाडीचा ना यूज नाही आहे, म्हणजे मी ती रोज ऑपरेट नाही करत ना, म्हणून त्याचं इंजिन ना थंड होऊन जातं आणि मग ती चालू होत नाही आहे. त्या दिवशीसुद्धा माझ्याबरोबर हेच झालं, मग मी ऑटोने गेली. आतासुद्धा तेच झालं आहे. सो वैभवला फोन केला होता, का असा प्रॉब्लेम देतो आहे. सो तो म्हणाला की गाडी एका जागेवरच असते, यूज होत नाही आहे, म्हणून मग ती तशी होते आहे. सो आपल्याला रोज थोडा वेळ तरी 5-10 मिनिटांसाठी गाडी काढावी लागणार आहे, ह्याचा अर्थ. कारण का संडेला आपण गाडी यूज केली होती, ती आजपर्यंत केली नाही आहे म्हणून. पण असा प्रॉब्लेम कधी द्यायचा नाही, पण तसं पण बघू. आता पावसाळा चालू होणार आहे, सो सर्व्हिसिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. एनिवेज आपण रिक्षानेच जाऊयात. फक्त परीला थोडंसं चालायला लागेल. चालशील ना परी? सो आपण रिक्षानेच जाऊयात आता फुल मार्केटला. तिथून तिथे तिथून तिचे द्रोण घ्यायचे, सो त्याच्यासाठी थोडंसं चालायला लागेल आणि परत रिक्षा मिळेल की नाही असं सगळं आहे. सो बघूयात कसं काय होतं आहे. हवा पण छान सुटली, मस्त मस्त असं सूर्यप्रकाश इथून येतोय. चला सो रिक्षाने जायला लागणार, आता काय ऑप्शन नाही आहे दुसरा. फायनली आत्ता आम्ही आलेलो आहोत, आईच्या घरी पोहोचलेलो आहोत. त्याच्यानंतर काय झालं तर ते तुम्ही बघितलंच की फुल मार्केटमध्ये गेलेलो, मस्त अशी फ्रेश फुलं घेतलेली आहेत. नेहमीच्या रेटपेक्षा आज रेट थोडेसे कमी होते फुलांचे. सो झेंडूची फुलं घेतली, चाफ्याची फुलं घेतलेली. नंतर मग चालत चालत आलो, तिथे एक ताई बसलेली. सो तिच्याकडून मस्त असे गोड आंबटसर गावठी जांभूळ घेतले, 50चे 3 वाटे. मस्त होते, गोड होते. सो आम्ही तिथे टेस्टसुद्धा केले आणि मग नंतर पुढे पुढे चालत आलो. सर परी म्हणाली की आई आपण जाऊयात का खंडोबांच्या
मंदिरमध्ये, स्वामी खंडोबाच्या मंदिरमध्ये गेलो. मस्त असं पाया पडलो. तुम्ही बघितलं असेल की इथे येल्लो भंडारा आहे माझ्या कपाळाला, परीचा सुद्धा आहे. आणि मग पुढे चालत आल्यानंतर हे छान असे इयरिंग्स घेतले मी. सो इथे तुम्ही बघत आहात. सो हे इयरिंग्स घेतले रॅन्डम असे कधीतरी घालायला. आणि मग त्याच्यानंतर पुढे अजून चालत आल्यानंतर आम्हाला लगेच ऑटो मिळाली. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट. नाही तर खूप थांबावं लागतं किंवा खूप पुढे चालत यावं लागतं. आणि गरमसुद्धा खूप होतं, ऊन होतं. सो बरी मला म्हणते, आई हे गरमीत मला कुठे घेऊन आली आहेस तू, पण काय करणार, गाडी अचानक चालतच नव्हती तर ऑप्शन नव्हता आपल्याकडे. सो असं सगळं करत आलो आईकडे. खाऊन दूध आणलं, पेप्सिकोला अंड्याची परी खाती आहे मी, खाऊन झालेला आहोत. आता आई मस्त तिला भरवेल, खाईल आणि मग आम्ही निघू. सो तुम्हाला स्वामींचं सुद्धा दर्शन देईल. आजी बघ काय देते. सो इथे आईने मस्त असा खरवस बनवलेला आहे. थँक्यू थँक्यू. आणि आता हा खरवस मस्त असा मी खाणार आहे. खाल्लेला पण आहे 1 चमचा आणि इट वॉज सो टेस्टी. तर खरवस एकदम मस्त झाला होता, अगदी दुकानापेक्षा सुद्धा भारी. आणि आईच्या हातचं जेवण म्हणजे मस्तच असतं. सो मस्त असा खरवस खाल्लेला आहे. छान असे केसवर टाय केलेले आहेत. कारण का आईकडे हे जे पंखे आहेत ना, हे जे दिसत आहेत ना तुम्हाला पंखे, हे खूप हळूहळू असतात. सो त्याची सवयसुद्धा झालेली आहे आईकडे आल्यानंतर. आणि त्याचसोबत मस्त असे केस टाय केलेले आहेत. आणि आता स्वामींचा प्रसाद वाटायचा आहे संध्याकाळी आईला. सो तिला न्यूजपेपर कट करून द्यायचे आहेत. सो तेच करते आहे. सो असे इथे हे न्यूजपेपर आहेत. सो जे मी कट करून ठेवलेले आहेत असे. सो हे अजून कट करायचे आहे. तर जमेल तशी स्वामी सेवा करायची. आणि स्वामींना जर ती सेवा हवी असेल तर ते कसेही करून घेतात, त्याच्याबद्दल नो डाऊट, हो की नाही. आणि इथे पळी आलेली आहे काहीतरी घेऊन. आजीने काहीतरी दिलेलं आहे तिला. काय दिलंय? पापड. काय खातीयस? स्वामींचा प्रसाद आहे का? स्वामींनी दिला का तुला? अच्छा, गोड आहे का? छान आहे का? खा थोडा म्हणजे बुद्धी येईल. हा, बिचारी ग माझी परी. झोप नाही आली बाळा आज का? हो का? हो का? चले आई येऊ का? बाय. चल पादीला गाजीला. बाबाला पण ते पण हा सांग आई सांगितलं ना काय. चल बाबांना फोन करू आणि काय सांगू? कशाला?
आणि हे कानात काय घातलंय? कुठे मिळाले ते? झालं किंडर जॉय खाऊन? मग आता ते तसेच ठेवणार का कानातले? हा, मग उद्या स्कूलला पण घालून जा. आणि टीचर ओरडली तर? ठीक आहे, चलेगा. आणि काय सांगू? ठीक आहे, चालेल, सांगते. मग आरशासमोर कशाला उभी राहिली आता? गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सो मग अशी आईकडून आली, सो थोडीशी फ्रेश झाले, कारण का मला ना थोडीशी कणकण जाणवते आहे. सो म्हणून जरा वेळ पडलेले आणि फ्रेशनअप झाले. सो वैभवचा फोन आला की तो नाही आहे जेवायला. सो आत्ता डिनरमध्ये काही हेवी नाही बनवणार, बिकॉज परी काही एवढं हेवी खात नाही. सो म्हणून आता फक्त छान असं वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या असं काही बनवणार आहे. सो तुमच्या घरी सुद्धा कोणी नसेल जेवायला आणि जेवणाचं बर्डन नसेल तेव्हा तुम्ही काय बनवता हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा आयडिया मिळून जाईल. सो आता मी छान असं घट्ट वरण बनवणार आहे, म्हणजे डाळ फ्राय काइंड, आणि त्याच सोबत भात बनवणार आहे आणि त्याच सोबत मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या. सो ते करते आहे. त्याच्यानंतर थोडासा चहा पिते आहे फ्रेश वाटायला. सो फ्रेश वाटण्यासाठी थोडासा चहा पिणार आहे आणि देवाला थोडासा दिवा लावते पटकन झटपट. आणि तोपर्यंत कुकर होत आहे तोपर्यंत परीचा थोडासा अभ्यास घ्यायला स्टार्ट करते. ते सगळं झाल्यानंतर मस्त आम्ही दोघी जणी जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. कोण येतो? जेम्स. व्हेरी गुड. राईट डाऊन. इथे हे बाई, इथे. परीचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर मस्त असं गरम गरम वरण भात खाल्लं. अगदी जाडसर असंच वरण केलेलं, छान असं कैरी टाकून. कैरी होती फ्रीजमध्ये, त्यामुळे मग डाळ फ्राय सारखं नाही बनवलं, कारण का कैरी होती. सो आता सध्या सीझन आहे, हल्ली तर कैरी आपल्याला ऑल टाईम मिळून जाते, पण सध्या सीझनमधल्या कैऱ्यांची चव काहीतरी वेगळी असते. सो मस्त असं डाळीमध्ये कैरी टाकलेली, त्यामुळे त्या डाळीला थोडासा आंबट गोड असा चव आली होती. सो मस्त असं वरण भात बटाट्याचे काप असं मी परीने खाल्लं. आईने घरी खरवससुद्धा दिला होता वैभवसाठी आणि परीसाठी. सो सांगण्यामागचा उद्देश, वैभव घरी आल्यानंतर, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की तो जेवायला नव्हता, पण घरी आल्यानंतर माझ्या हातचं त्याला खायचं होतं. सो त्याने थोडंसं वरण भात आणि बटाट्याची भाजी, खरवस खाल्ला. खरवस वॉज टू गुड असं सुद्धा त्याने कॉम्प्लिमेंट दिली. आणि जर आई हा ब्लॉग बघत असेल तर त्याला तुझा खरवस आवडलेला आहे. आणि परीने सुद्धा मस्त असा खरवस खाल्ला, जो तिला तिच्या आजीच्या हातचा प्रचंड आवडतो. आणि असं सगळं करून किचन आवरून झालेला आहे. सो जस्ट बसले, मी म्हटलं की आता ब्लॉग एंड करूयात. तर असे काही होते माझे आजच्या दिवसातले छान छान रोजच्या जीवनातले साधे आणि समाधानाने भरलेले क्षण, जे तुम्हाला बघायला कसे वाटले. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. तुम्ही हे सगळं बघण्यासाठी एवढा तुमचा वेळ दिला, तुमचं प्रेम दिलं, त्यासाठी खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार. तुम्ही माझे व्लॉग्स लाईक करतात, शेअर करत असतील, त्यावर कमेंट करत असतील, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी तुमचं मनापासून आभार. असंच तुमचं प्रेम माझ्या चॅनलवर, माझ्यावर असंच कायम राहू देत.
आणि आजचा हा दिवस, आजच्या ह्या रोजच्या दिवसातले क्षण, आजची ही गोष्ट मी इथेच थांबवते. आजची गोष्ट इथेच थांबली तरी आपल्या रोजच्या गप्पा काही थांबणार नाही आहेत. आपण पुन्हा उद्या नव्याने भेटणार आहोत. सो भेटूयात आपण उद्या अनघास डेली नेस्टमध्ये एका नवीन गोष्टीसहित, काही नवीन क्षणांसहित. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि मस्त राहा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. चला, गुड नाईट, बाय, लव यू ऑल.